माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी 31 ऑगस्ट नंतर देखील सुरू राहणार, असं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून राज्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे। सगळ्यांचा आनंद आहे की योजना अतिशय चांगल्या पद्धतीने सामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे। प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत आहे। माझी खात्री आहे की अधिक गरजू महिलांपर्यंत पोहोचण्याचा शासनाचा उद्देश या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होतोय। दरमहा 1,500 रुपये एवढा लाभ 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माझ्या माता भगिनींना मिळणार आहे। अर्जाची प्रक्रिया सुरू आहे। अर्जाच्या प्रक्रियेसाठी आता 2 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे। 31 ऑगस्ट पर्यंत अर्जाची प्रक्रिया सुरू राहणार आहे, पण त्यानंतर देखील अर्जाची प्रक्रिया सुरू राहणार आहे। 1 जुलै ते 31 ऑगस्ट ही पहिल्या टप्प्यातील नोंदणी आहे। त्यानंतर देखील नोंदणी सुरूच राहणार आहे। या योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या कोणत्याही लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री महायुतीचे सरकार म्हणून आम्ही घेऊ, असे आदिती तटकरे म्हणाल्या। बाईट आदिती तटकरे सुद्धा नोंदणी माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही जाहीर केल्यापासून राज्यामधल्या माता भगिनींचा अतिशय उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे की योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं सामान्य जनतेपर्यंत पोहोचते, त्याला प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळत आहे आणि माझी खात्री आहे की अधिकाधिक गरजू महिलांपर्यंत जे पोहोचण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे ते निश्चितपणाने या योजनेअंतर्गत साध्य होईल। दरमहा 1,500 रुपये इतका लाभ 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माझ्या माता भगिनींना मिळणार आहे। त्याच्यामुळे अर्जाची प्रक्रिया सुरू आहे। अर्जाची प्रक्रिया ही 2 महिनेच्या कालावधी केलेला आहे। त्याच्यामुळे 15 जुलैपर्यंतची जी मुदत होती ती आता 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेली आहे आणि मला आपल्या माध्यमातून सांगायचे की त्याच्यानंतर सुद्धा रजिस्ट्रेशन हे सुरू राहणार आहे। 1 जुलै ते 31 ऑगस्ट ही फक्त पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे। त्याच्यामुळे याच्यानंतर सुद्धा नोंदणी ही सुरू राहणार आहे। राज्यातील कुठलीही गरजू माता भगिनी जे या योजनेमध्ये पात्र आहेत या कुठल्याही लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री विभाग आणि महायुतीचं सरकार म्हणून आम्ही घेतो। जे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारला संप। विविध मागण्यांसाठी जे कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे। जवळपास रुग्णालयातील 30 कर्मचारी संपावर गेले आहेत। या कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत, जोपर्यंत या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे। जुनी पेन्शन लागू करावी, नवीन लोकांची भरती करावी, कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावे, लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या जवळ राहण्याची व्यवस्था करावी, अशा या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत। जर शासनाने या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन असेच सुरू ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे। बाईट कृष्णा रेणुस्मा। सर, तुमचं नाव सांगा आणि कशासाठी आहे संप आणि कुठे ठेवले संप ते पण सांगा। मी कृष्णा रेणोसे, जे हॉस्पिटल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष। आम्ही या ठिकाणी शासनाच्या आणि प्रशासनाच्या दोघांच्याही विरोधामध्ये या ठिकाणी कर्मचारी आंदोलन करत आहेत। पहिलं म्हणजे महत्त्वाचं की शासनाने जी आमची फसगत केलेली आहे, जुनी पेन्शन सुधारित करतो अशा प्रकारचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं, परंतु आमच्याकडे ज्या कर्मचारी 2004 नंतर लागलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्या पेन्शनचा काही फायदा होत नाही, म्हणजे शून्य फायदा आहे। कारण 2014 ते 2017ला त्या ठिकाणी लागलेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा कुठल्याही प्रकारचा त्या पेन्शनचा फायदा होत नाही। आज जे रुग्णालयामध्ये 350 पदं रिक्त आहेत चतुर्थ श्रेणीची। आज एक वॉर्डमध्ये 50, 60, 70 पेशंट असतात। त्या पेशंटच्या मागे जवळजवळ एक वॉर्ड बॉय फक्त काम करतोय।
एक वॉर्डबाय काम करतो एका पाळीला, असे 3 वॉर्डबाय 3 पाळीला काम करतात। त्या वॉर्डमध्ये अशी परिस्थिती आहे की 2 ते 3 शिपर 3 ते 4 वॉर्डबाय कामाला असल्यामुळे त्यांच्या कमीत कमी हप्त्याच्या रजाई सोडवता येत नाही तिथल्या सिस्टर इन्चार्जला। अशी परिस्थिती कमी माणसं असल्यामुळे या जे रुग्णालयावर आले। आता मानकाप्रमाणे 7 ते 8 पेशंटच्या मागे एक वॉर्डबाय असायला पाहिजे, परंतु इथे 60-60 पेशंट एक वॉर्डबाय त्या ठिकाणी त्यांची सगळी रुग्णसेवा करत असतो। ती मागणी आमची प्राथमिक आहे की सरळ सेवेची जी भरती आहे ती प्राधान्याने व्हावा। टेम्पररी लोक आहेत ती या ठिकाणी कायमस्वरूपी करावं आणि प्रशासनामध्ये या ठिकाणी जो कर्मचाऱ्यांना त्रास होतो, कारण कमी माणसांमध्ये कर्मचारी आज इथे काम करतात परंतु त्यांना फॅसिलिटी नाहीत तर त्या द्यावा। वैद्यकीय जो आजारी पडला तर तो जर ठाण्याला, पनवेलला, तो वांगणीला, बदलापूरला या ठिकाणी राहत आहे तर तो पण येईपर्यंत त्याला उशीर होतो। तर त्या ठिकाणी त्याला वैद्यकीय सुविधा घेण्याची मुभा द्यावी किंवा जो त्याची काही असेल शासकीय नियमाप्रमाणे बिल किंवा मागणी ती पूर्ण करावी। या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जो त्रास होतो आहे तो त्रास कमी व्हावा, त्यांना ज्या लागणाऱ्या सुविधा त्या उपलब्ध व्हाव्यात अशा प्रकारचे इथे या ठिकाणी। आणि आमचे जे मुकादम आहेत, आमच्या ज्या ड्युट्या लावतात, कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावतात, ते जे पुरवरी ज्या जागेवरती आहेत त्या जागेवर त्यांना बसून त्यांच्याकडून तिथून काम करून घेण्यात यावं अशा प्रकारचं प्रशासनाच्याकडे आमची मागणी आहे। त्याच्यासाठी या ठिकाणी आम्ही उतरलो। आता तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहात का? आता अधिकारी वगैरे किंवा सरकारकडून कोणीतरी आलेत का? जे हॉस्पिटलकडून कोणी आलेत का? अद्यापपर्यंत कोणी आलेले नाहीत। आमचे प्रतिनिधी आम्ही या ठिकाणी आहोत चर्चेला। त्या ठिकाणी आमच्या मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी करत आहेत, त्यांच्याकडून आम्हाला आउटपुट येईल, परंतु आम्ही इथेच आहोत। आम्हाला फक्त मीडियाच्या माध्यमातून कळलेलं आहे की या ठिकाणी स्थानिक आमदार आहेत यामिनी जाधव, त्या मॅडमने आमचा त्या ठिकाणी प्रश्न उचललेला आहे की त्यांच्याकडे माझ्या विभागात असल्यामुळे त्यांच्याकडे तातडीने लक्ष देण्यात यावा अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विधान भवनामध्ये मांडलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत कोणी या ठिकाणी आलेलं नाही। पहिली गोष्ट म्हणजे या संपामध्ये एक महत्त्वाचा आमचा मुद्दा आहे की कर्मचाऱ्याला ज्या परिचारिकाने जो सिस्टरनी मारलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करा। आम्ही 4 महिने ओरडतो तर 4 महिने आम्ही कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं पण अद्याप केलेलं नाही। ही प्रथम मागणी या ठिकाणी सुटायला पाहिजे अशी आमची धारणा। जर हे सगळे मागण्या तुमचं नाही पूर्ण झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? आम्ही या ठिकाणी मुंबईवाल्याने सांगितलेलंच आहे, आम्हीच कर्मचारी, फक्त शासकीय कर्मचारी नाही आहोत, रुग्णालयीन शासकीय कर्मचारी आमचे बंधू अनेक ठिकाणी आहेत। मुंबईवाल्याने सांगितलं 2 दिवसात उतरतोय, अजूनही महाराष्ट्रामधून फोन येत आहेत आणि सगळे या ठिकाणी, कारण प्रत्येकाला तो त्रास होणार आहे। सर तुम्ही काय बोलणार आहोत? संप कशाला बोलवलं आहे अचानकमध्ये? हे संप अशासाठी बोलवलेला आहे मॅडम, प्रशासनाशी मी आज संघटनेमध्ये जवळजवळ 4 वर्ष संघटनेमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे। 4 वर्षामध्ये अधिष्ठातांबरोबर अनेक वेळा मिटिंगी घेतल्या, पत्रव्यवहार केले, परंतु तिथे असं केलं जातं आहे की तुमचे प्रश्न सगळे सोडवले जातील। आज छोटीशी गोष्ट आम्ही मागत होतो मॅडम, GPFच्या पावत्या। आज 4 वर्ष झाली, प्रशासन काय काम करतं आहे? आज आंदोलन जो आम्हाला छेडायला लावले ते प्रशासनामुळे छेडायला लावलेलं आहे। बदली कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, सरळ सेवेची भरती आहे, ती प्रशासनाची गरज नाही आहे का? ज्यावेळेस संघटनाच ओरडेल त्यावेळेस प्रशासनाने हे भूमिका घ्यावी का? आमची अपेक्षा अजिबात नाही आहे। संघटनेचा मूलभूत पाया हेच आहे, रुग्ण हे आमचं दैवत आहे। जर तुमचं हे सगळं मागणं नाही पूर्ण केलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? आमची भूमिका ठाम असेल। आमचं नेतृत्व वरती आहे, एकट्या जेजेने ह्या संघटनेला सुरुवात केलेली आहे, परंतु आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे रुग्णालयामध्ये शंजॉर GT कामा हे 5 तारखेपासून उतरतील आणि त्याच्यानंतर आमच्यावरती मध्यवर्ती जे नेते आहेत ते नेतृत्व करतील। कदाचित महाराष्ट्र पण याच्यामध्ये उतरेल। महिलांच्या पेहरावावर पुण्यात लागले पोस्टर। काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिलांच्या पेहरावावर वक्तव्य केलं होतं। नाट्याने आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी वट सावित्रीच्या पूजेला जाऊ नये,
साडी नेसलेल्या महिलांनीच जावे असा सल्ला त्यांनी महिलांना दिला होता. त्यानंतर आता पुण्यात पुणेरी पाटीप्रमाणे अजब गजबच बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरद्वारे महिलांना कपड्यांबाबत सल्ला देण्यात आला आहे. महिलांनी असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेनं तुमच्याकडे बघता कामा नये असा मजकूर देखील लिहिलेला आहे. पुण्यातील डेक्कन परिसरात प्रभात रोडवर असणाऱ्या हिवराई उद्यान येथे हे बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर पुणा मस्त ग्रुपने लावला आहे. शिवाय त्यावर सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा फोटो देखील लावण्यात आला आहे. त्याच्याच खाली या मस्त ग्रुपला दुसऱ्या शैलीत त्रस्त ग्रुपने उत्तर देत दुसऱ्याने बॅनर लावला आहे. सध्या या दोन्ही बॅनरची चर्चा चांगलीच रंगली आहे. बाईट ऋषिकेश बागुल, स्थानिक. सोलापुरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक. सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन सुहास माने यांच्या कार्यालयातील प्रहार संघटनेने केला आहे. त्याचबरोबर आज स्थापनेवर नसलेल्या प्रयोगशाळा सहाय्यक यांची नियुक्ती, अनेक लोकांच्या प्रतिनियुक्त्या, मेडिकल फाईटच्या टक्केवारीचे प्रकरण या सर्व गोष्टींसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत जबाबदार असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. त्यामुळे सोलापुरात प्रहार संघटना आक्रमक झालीये. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला नोटांचा हार घालून पैसे घ्या आपण काम करा, पैसे घ्या पण काम करा अशा घोषणा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने देऊन आंदोलन करण्यात आले. सिव्हिल सर्जन सुहास माने तसेच उपसंचालक आरोग्य विभाग राधाकिशन पवार यांच्या विरोधाची घोषणेबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे. नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर. सीएसचा सिव्हिल सर्जन सुहास माने यांचा भोंगळ कारभार, यांनी केलेली भरती प्रक्रिया, प्रतिनियुक्ती आणि जे काही यांच्याकडे मेडिकलच्या फायली येतात या गोष्टीच्या संदर्भात टक्केवारी घेतल्याशिवाय इथं कुठलंही काम होत नाही. आपण उपसंचालक राधाकिशन पवारना सांगितलं, डायरेक्ट ईमेल केला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना, तरी या गोष्टीचा म्हणजे या सुहास मानेवर आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही. यांच्या भ्रष्टाचाराच्या तुम्हाला माहितीच आहे, जेणेकरून हे आधी अँटी करप्शनमध्ये गेले होते, अनेक त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या गोष्टीची चौकशी न करता सुहास मानेला जसंच्या तसं इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मिसेसना प्रतिनियुक्तीवर इथं आणण्यात आलेले आहे. तरीसुद्धा प्रशासन आणि शासन या गोष्टीत दखल घेत नाहीत. उपसंचालक जे काही राधाकिशन पवार असतील, हे सुद्धा फार मोठ्या आर्थिक तडजोड्या करतात असं जनसामान्यांमध्ये बोललं जातं. त्यानंतर सुहास मानेचं तर आपणाला माहितीच आहे, जग जाहीर आहे की जेणेकरून एखादी मेडिकलची फाईल आली, पोलीस लोकांची जर फाईल आली, त्या सुद्धा 10 किंवा 15% वारी घेतल्याशिवाय त्यांचं काम होत नाही. यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आज तानाजी सावंतच्या आरोग्यमंत्र्यांना नोटांचा हार घालून त्यांचा जाहीर निषेध, पैसे घ्या पण काम करा, अशी जी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज एक मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं आहे. अजून जरी त्यांनी या माध्यमातून त्यांना जाग नाही आली आणि यांच्या सुहास मानेवर जर कारवाई नाही झाली तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही या माध्यमातून उभा करू आणि त्यांना धडा शिकवला, जेणेकरून असतील उपसंचालक असतील राधाकिशन पवार, सुहास माने असतील, तानाजी सावंताचे कोण लोक असतील, इथं भरपूर डोम कावळे आहेत, यांचे CD जे काय आहेत, रेकॉर्डिंग जे आहेत, मोबाईलचं CDR आहे, ते काढल्यानंतर सगळ्यात मोठा भ्रष्टाचार बाहेर करेल. मी प्रशासनाला, शासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो, याची चौकशी व्हावी, तानाजी सावंतचं जे काही मंत्रिपद आहे रद्द करावं. या बोगस कागदपत्र तयार करून जमीनदार होणाऱ्या टोळीतील 5 आरोपींना ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या. न्यायालयातील बोगस जमीनदार म्हणून हजर करून न्यायालयाची दिशाभूल फसवणूक केली जात होती. न्यायालयाचे अधीक्षक विनोद पाटील यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार मुंब्रा येथे राहणारा हुसेन अन्सारी, असलम नूर मोहम्मद मंसूरी, मेहताब हैदर नसीम नकवी, मेहंदी इसम इक्बाल हसनौ, इम्तियाज मोहम्मद मेमण या आरोपींना अटक करण्यात आली आहे. बनावट आधार कार्ड, इंटरनॅशनल एअर कंडिशनर कंपनीचे ओळखपत्र, पगार पावत्या, रेशन कार्ड हे कागदपत्र तयार करण्यात आले होते. या संदर्भात न्यायालयाचे अधीक्षक आणि तक्रार केल्यानंतर ठाणे नगर पोलिसांनी कारवाईची पावले उचलत 5 जणांना अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
बनावट जामीनदार हे करून गुन्हा केला काय याबद्दल सांगितलं आपण? ठाणेनगर पोलीस स्टेशनला 3 जानेवारी 2024 रोजी आपण गुन्हा रजिस्टर क्रमांक 3/24 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर या गुन्ह्यामध्ये माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे येथील जे अधीक्षक आहेत त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे। तर याच्यामध्ये कोर्टामध्ये दाखल स्पेशल केस क्रमांक 450/2023 जो गुन्हा वागळे पोलीस स्टेशन दाखल होता 57/2023 कलम 376 IPC अँड अदर कलमान्वये। तर याच्यामध्ये जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याला जामीन मिळवण्यासाठी हुसेन वारसी अन्सारी यांनी जामिनाची बनावट कागदपत्रे तयार केली आणि न्यायालयामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर राहिला आणि यांनी न्यायालयाची दिशाभूल तसेच फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत 5 आरोपी अटक केले आहेत। त्याच्यामध्ये 1 नंबर आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा बनावट किंवा बोगस जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे। इम्तियाज अहमद मेनन उर्फ चप्पट हा जो आरोपी आहे आणि एजंट म्हणून काम केलं आहे बनावट जामीनदार नोंद देण्यासाठी। अस्लम मोहम्मद मनसुरी यांनी यांच्याशी संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहेत। मेहमद हैदर नसीम नकवी आणि मेहंदी इक्बाल हसन उर्फ आसिफ यांच्या मुंब्र्यामध्ये झॅप कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्सचं दुकान आहे। तर यांनी सदरची बनावट कागदपत्रे बनवली आहेत आणि याच कंपनीचं बनावट ओळखपत्र ही कागदपत्र आतापर्यंत जप्त केलेली आहेत। तसेच या बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी लागणारं जे मशीन्स आहेत किंवा जे कम्प्युटर आहे प्रिंटिंग मशीन्स आहेत आणि जी इतर जी साधन सामुग्री ती आतापर्यंत आपण जप्त केली आहे। या तपासामध्ये आतापर्यंत आपल्याला असं समोर आलं आहे की त्यांनी ठाण्यातील इतर कोर्टात देखील तसेच पुणे आणि मुंबईतील कोर्टात देखील अशीच बनावट बोगस जामीनदार हजर केलेले आहेत आणि बनावट कागदपत्र तयार केलेले आहेत। त्याची आपण आता सखोल तपास करत आहोत। आतापर्यंत आपल्याला पुण्याचं खडकी कोर्ट आणि मुंबईचं बोरिवली कोर्ट यातून माहिती मिळाली आहे की त्यांनी अशा प्रकारे बनावट किंवा बोगस कागदपत्र बनवले आहेत। NDRF पथकाकडून शिराळ्यातील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी। संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या शिराळा तालुक्यात दाखल झालेल्या NDRF पथकाकडून पूर आणि दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे। शिराळा तालुक्यातील काकणेवाडी, धामणकर वस्ती, भाष्टे वस्ती आणि मिरुखेडवाडी या दरड प्रवण क्षेत्रामध्ये NDRFच्या पथकासह तहसीलदार श्यामल खोत यांच्यासह प्रशासनाकडून पाहणी करण्याचा आढावा घेण्यात आला आहे। त्याचबरोबर नागरिकांशी संवाद साधत आपत्ती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे। मावशी तुमचं नाव काय? बाळाबाई विष्णू निरुके। गाव कोणतं? निरुकेवाडी। बरं तुमचा काय प्रॉब्लेम आहे? काय आहे? काय आम्हाला उठवून न्या नाही तर नेऊच नागाचा काय म्हणजे काय नेमकं कशासाठी उठवून येतात? म्हणजे कशासाठी उठवून येतात? जनावर खात्यात अहो तुम्हाला इथनं शासन नेतंय कशासाठी नेतंय? काय तुमचं म्हणजे इथं काय डोंगर खचतोय का काय होतंय? डोंगर इथं गेलाय की आरलंय आमच्या घरामागे घरापाठीमागे आरलंय। मग शासन काय करतंय? शासन काय करतात? या 4 दिवस नेत्यात हॉल मध्ये आणून घालून येते काय करतात शासन? बरं मग काय तुमचं खाली नेऊन तुमचं सोय जेवणाची वगैरे सगळं करतात ना? करून काय करायचं? 4 दिवस केलं म्हणजे झालं आणि इथंच यायला लागतंय आम्हाला। त्यापेक्षा न्या उठवून तिकडे लांब कुठे। बरं मग इथं काय काय होतंय? इथं आता गहू काय राखी ना तर शेरड खात्यात शेरडाच नेत्यात या वाघ बी लाईट नाही आता 8 दिवस झाले या अंधारात इथं माणसं राहतील का? मग तुमचं काय म्हणणं आहे शासनाला? सरपंच कोण आलं ते का इकडे बघायला? कोण मेलंय कोण जगलंय वारलंय ते कोण सरपंच आलं ते का बघायला? बरं तुमचं काय म्हणणं काय शासनाला? आता म्हणजे तेवढ्या पुरती नेताय 4 दिवस आणि आणून घालवता इकडे काय त्याचा उपयोग आहे का तुम्ही सांगा? आता ही तुटी पांगळी माणसं हे झाली तर लकवं गेलं तर त्या माणसाने इथं टाकून आम्ही तिकडे जाऊ शकेल का? मग शासनाला तुमचं काय पूर्ण काय मागणं आहे? आम्हाला तिकडे लांब कुठं तरी नेऊन शिने टाका म्हणा। घर बांधून द्या आणि तिकडे न्या आम्हाला लांब। इथं 4 दिवस जाऊन शिने काय उपयोग आहे का आमचा? आता तिकडे आम्हाला नेऊन शिने टाकलं आणि इकडे शेती खाली जनावरांनी म्हणजे आम्ही काय खायचं येऊन शिने काय काढायचं काय करायचं? बरं तू बोला आणि काय झालं? आणि ही घरदार ही अशी दिसते ते काय ते पाऊस पाणी व्हायच लागतं इकडे। दगड सगळं दगड जाते ते खाली गाडा गोलत रात्री गेलं तर। मग काय शासनाला तुमचं काय मागणं काय आहे? काय मागणं आहे तुमचं? आमचं मागणं एवढंच आहे की आम्हाला इथनं कुठंतरी खाली लांब न्या जरा
आणि वाईट सिटी द्या. आम्ही आता तिकडे जाऊन तरी नुसतं जाऊन हे तरी करायचं काय, कशावर होतं, कशावर राहायचं काय, इकडे ऊस पिकतोय का काय, पिकतोय का काय आहे इकडे. ते जेव्हा आपण स्वीकारू त्या सगळ्या ती बाब स्वीकारल्यानंतर शासनाची मंजूर झाल्यानंतर आपण तिथे शिफ्ट होऊ, ते सगळं घडल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण पुनर्वसन ह्यांचं शेतीचं पण द्या. आणि आपण मागणी तर कळतोय, आपण निवेदन घेतोय, आपल्या सोबत आपले विद्यमान आमदार असतील, माजी आमदार असतील, इतर सगळे जे इथले जे राजकीय सगळे लोक असतील आणि त्यांच्यासोबत प्रशासनाची होणाऱ्या चर्चा असतील, त्या सगळ्या तिथपर्यंत पोहोचत असतात. आणि या सगळ्यातून मग आता पूर्ण पुनर्वसनासाठी सुद्धा ते लोक प्रयत्न करत असतात. मी मागच्या म्हटलं होतं की जी आत्ता संधी आहे ती आपण घेऊया. हे वाक्य तुम्हाला आठवते का बघा, की आता 500 स्क्वेअर फीट प्रमाणे आपल्याला ते देत आहेत. त्याच्यात तो क्लॉज बी आहे की 500 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त त्यांचं मूळ घर असेल तर उपलब्ध जागा जी तुम्ही प्रस्तावित करत आहात त्याच्यामध्ये जर जागा तेवढी असेल तर त्यांना जागाच द्या, अन्यथा त्यांना मोबदला द्या, आर्थिक मोबदला. त्यामुळे घरांच्या बाबतीत हा मुद्दाच येत नाहीये की घर तुमचं जेवणार त्यापेक्षा तुम्हाला कमी मिळते, अजिबात नाही. ते मी पुन्हा प्रस्तावामध्ये व्यवस्थित ते लिहितो आहे की तुमच्या घरांची सुद्धा मोजणी आपण भूमी अभिलेखकडून घेतली. तुम्ही मालमत्ता पत्रकावर जेवढं दाखवलं ते सुद्धा न घेता तुमचे गोष्टी सुद्धा आपण काउंट केले, कारण की आम्ही करून रोअरद्वारे तुमच्या मोजणी केल्या तर तुमची फक्त मालमत्ता पत्रकावरती तुमचे स्क्वेअर फीट जेवढे दिसतात तेवढे नाही घेतलेले मी त्यापेक्षा जास्त घेतले. आणि ते मान्य करेल ना करेल शासन स्तरावर ते तो माझा मुद्दा नाही, पण माझं काम आहे की तुमचं हे पाठवतं, बरोबर, आणि ते व्यवस्थित पाठवतं. आता मी हेही कळवत आहे की या लोकांची त्याच्यासाठी मान्यता नाही, मी ती बाब कुठेही लपवून ठेवलेली नाही. मी तुम्हाला तेच वारंवार सांगतोय की माणूस म्हणून असणारी माझी भूमिका मी तुमच्या सोबत आहे, पण तहसीलदार म्हणून भूमिका घेत असताना आज जर मी इथून जाते आणि खाली काय घडते तर मग ही बाब माझ्या अंगावरती येणारी आहे की मी याच्यामध्ये कठोर भूमिका घेतली नाही. ह्या दोन्ही मला माझी भूमिका पण तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळं मी तुमची तुमचा जो नकार आहे की नाही आम्हाला पूर्ण होईल ती बाब सुद्धा मी त्या माझ्या प्रस्तावामध्ये नमूद करते आहे की त्यांची मागणी पूर्ण शेती सहित पूर्ण पुनर्वसन अशी संबंधित सगळ्या लोकांची मागणी आहे, ती बाब सुद्धा मी त्याच्यात टाकत आहे. आणि असं करून आपल्याला मग पाठपुरावा आपण करतो त्या सगळ्या बाबींचा. नव्याने काही तशी धोरणं आली तर तीही पुन्हा नव्याने प्रस्ताव त्याचे पाठवले जातील. पण जे येते ते नाकारू नका, हे मागच्या वेळी आपल्याला बोलत होतं की आपण एक स्टेप पुढे जाऊया, कारण आपल्या पिढ्यांचा विषय आहे, वर्षापूर्वीचा विषय आहे. जेसीबीच्या साह्याने अवैध दारूचा व्यवसाय उद्ध्वस्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये अवैध दारू विक्री केली जाते. पाचोड्या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या देशी दारूच्या अड्ड्यावर छत्रपती संभाजीनगर अधीक्षक संतोष झगडे यांनी स्वतः फौजफाट्यासह अवैधपणे सुरू असलेल्या दारूचा अड्डा नष्ट केला. जेसीबीच्या साह्याने हा दारूचा अड्डा भुईसपाट केलाय. तेथून काही देशी आणि विदेशी दारूचा माल सुद्धा हस्तगत करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये कुठेही असे दारूचे व्यवसाय सुरू असतील तर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, असे यांनी त्यावेळी सांगितले. काय सांगा सर, आपण काल अवैधरित्यावर कारवाई केली. पाचोड या ठिकाणी अवैधरित्या मद्य विक्री होत असल्याबाबत आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता साधारणतः 7 ठिकाणी अवैधरित्या मद्य विक्री करत असल्याचे जाणवून आले. त्या ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री करत होते त्या ठिकाणचा मुद्देमालही आम्ही जप्त केला. तसेच त्या ठिकाणी जे अवैधरित्या बांधकाम केलेलं होतं असं 3 ठिकाणचं आम्ही बांधकाम जेसीबीच्या साह्याने आम्ही ते जमीनदोस्त केलेलं आहे. आणि यापुढेही मी असं आवाहन करतो की अवैधरित्या मद्य विक्री करत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग अथवा पोलीस विभागाशी संपर्क करावा, त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई केली जाईल. आपण जी कारवाई केलेली आहे त्याचे पडसाद इतर ठिकाणी उमटतील का सर? सर्व जिल्ह्यामध्येच आम्ही अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करणार आहोत. आणि ज्या आरोपींवरती सातत्याने गुन्हे दाखल आहेत, जे आरोपी सराईत म्हणून यामध्ये ओळखले जातात, त्यांच्यावरती आम्ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 93 नुसार
चांगल्या वतुनीचे बंधपत्र घेण्यासाठी आम्ही प्रस्ताव दाखल करतोय आणि तरीही ते त्या अवैध धंद्यापासून परावृत्त होत नसतील तर आम्ही त्यांच्यावरती MPDA सारख्या प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रस्ताव सक्षम प्राधिकारी यांना दाखल करणार आहोत. तिसगाव रोड येथे नारळाचे झाड उमलून पडले. अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचे काम सुरू. कल्याण कोळशेवाडी परिसरातील तिसगाव रोड येथे एक झाड पडले आहे. पावसामुळे अति धोकादायक नारळाचे झाड उमलूनच पडले आहे. झाड पडल्याने दुकानांचे, घरांचे नुकसान झाले तसेच वाहतूक देखील ठप्प झाली आहे. सुरक्षिततेसाठी परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे. अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेची शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पाहणी केली. कल्याण पूर्वेमध्ये अनेक झाडं अशी आहेत जी निर्जीव अवस्थेत आहेत. त्यातलंच हे नारळाचं झाड हे सुद्धा निर्जीव अवस्थेत होतं आणि पावसाळ्यामध्ये ते अतिशय खालचं जे त्यांचं मूळ आहे ते कुंजलेलं होतं. त्यामुळे ते अचानक पडल्यानंतर त्या ठिकाणी अनेक दुकानांचे आणि घराचे नुकसान झालेले आहेत. त्याचप्रमाणे इकडचं विद्युत पुरवठा पूर्णपणे निकामी झालेला आहे, बंद झाले, ट्रान्सफॉर्मर उडालेलं आहे. या ठिकाणी अतिशय या परिसरातले लोक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता फायर ब्रिगेड आलेले आहे आणि ते आपलं काम करत आहेत. मला महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगावं असं वाटतं की आपण अनेक अजून झाडं इथे बघा समोर अजून झाडं आहेत, ती सगळी झाडं निकामी झालेली आहेत आणि कुजलेल्या अवस्थेत. एखादी मोठी दुर्घटना याच्यापुढे होऊ नये त्याची दक्षता घेऊन वेळीच त्याचं उपाययोजना करून ते इथून काढून यावे अशी विनंती करतो. स्टेशन ऑफिसर भाऊसाहेब पगार. काय पगार साहेब, काय घटना घडली? तिसगाव रोड मसोबा चौक येथे एक उंच नारळाचे झाड जुनाट झालेले ते अचानक पावसामुळे कोसळले. त्यामुळे रस्ता पूर्ण बंद झाला. हां, आता तातडीने ते कट करून रस्ता मोकळा करण्याचे कामकाज चालू आहे. तिसगाव रोड येथे नारळाचे झाड उमलून पडले. अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचे काम सुरू. कल्याण कोळशेवाडी परिसरातील महाराष्ट्रात स्वतःची कीर्ती गाजवत असलेले एक वाघच आहेत आणि माननीय आनंद दिघे साहेब आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा हा वाघ महाराष्ट्रामध्ये आपलं वचक निर्माण करतोय. आणि ही वचक निर्माण होत असलेली संजय राऊतांसारख्या ग्रामसिंहांना, म्हणजे कुत्र्यांना, ज्यांना कुत्रा मी म्हणणार नाही पण ग्रामसिंहाला पर्यायी शब्द हा कुत्रा आहे, ह्या ग्रामसिंहाला शिंदे साहेबांचं जी कीर्ती आहे ही पचत नाही आहे. आणि म्हणून स्वतःच भुंकण्याची सवय म्हणून शिंदे साहेबांना पुन्हा एकदा त्यांनी लांडगा आणि कोल्हा म्हणायचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता संजय राऊत हा खातोय उद्धव ठाकरेंचं आणि गातोय शरद पवारांच्या आणि चाकरी करतोय राहुल गांधींची. आणि म्हणून शिंदे साहेबांच्या सारख्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी करू नये. शिंदे साहेब ही महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला मायबाप मानून त्यांची सेवा करतायत आणि महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा कुटुंब प्रमुख म्हणून शिंदे साहेबांना स्वीकारलेला आहे. आणि हे गोष्टी संजय राऊतांनी लक्षात घ्याव्यात आणि कमीत कमी ट्रेनिंग घेऊन उद्धव ठाकरेंनी संजय राऊताला सांगाव्यात अशी आमची एक अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा संजय राऊतांना इशारा आहे, चेतावणी आहे किंवा सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना सांगणं आहे की संजय राऊतांना येरवाड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे आणि त्यांनी त्याशिवाय त्यांची खालावलेली पातळी सुधारणार नाही असं वाटतं. अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. दानवे समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. त्यांच्या घराबाहेर समर्थकांची मोठी गर्दी बघायला मिळाली आहे. दानवे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय. त्यांनी जर इशारे केले नसते, हातवारे केले नसते, ऍक्शनला रिएक्शन झालेलं आहे. ते माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी पाहिलं पाहिजे होतं, पूर्ण व्हिडिओ पाहिला पाहिजे होता, त्याच्यानंतर निर्णय घ्यायला पाहिजे होता. ते आपणच सराव करतात आणि आपणच सगळं ही का लोकशाहीवरती दडपण आणता का? लोकशाहीला फडणवीस
या ठिकाणी अंबादास दानवे यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आंदोलन केले जाते आणि जे आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जनतेचे प्रश्न मांडणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही दिलगिरीचे पत्र दिले आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. मुंबई विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जनतेचे प्रश्न सभागृहात मांडणे किती महत्त्वाचे आहे हे सांगताना दिलगिरीचे पत्र दिल्याचे सांगितले. निलेम गरेंना दिलगिरीचे पत्र मी दिले आहे. मी आणि पक्षप्रमुख दोघांनाही दिलगिरी व्यक्त करीत आहे. शेतकऱ्यांचे आणि कष्ट करणाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही माझा मूलभूत नैसर्गिक अधिकार हिरावून घेत असाल तर ते चुकीचं आहे. सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे. जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मला मांडू द्या, असे ते यावेळी बोलले. की माझ्या वतीनं पण आणि पक्षांनी पण पक्षप्रमुखांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ठीक एकांगीपणा झालेला आहे, पण आता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, माता भगिनीचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन हे एक महत्त्वाचं असतं. आणि तेच जर तुम्ही माझ्याकडून माझा एक मूलभूत नैसर्गिक अधिकार हिरावून घेत असाल तर हे चुकीचं आहे. दिलगिरी मी सभागृहाच्या प्रथा, परंपरा, संस्कृती, डेकोरम ज्याला जर माझ्याकडून झाला असेल तर मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे. परंतु मला जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर मला मांडू द्या. या माझ्या नैसर्गिक अधिकारावर विरोधी पक्ष नेता आहे ना, शेवटी विरोधी पक्ष नेत्याला एक वेगळं संवैधानिक दर्जा आहे, त्याच्या शब्दाला एक वेगळं महत्त्व आहे. आणि म्हणून सरकार दरबारी विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिका म्हणजे जनतेचा आवाज असतो. तो जर जनतेचा आवाजच तुम्ही दाबणार असाल तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. म्हणून जनतेचा आवाज व्यक्त करण्यासाठी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी. तुम्हाला सांगण्यात आलं की 3 वाजता आम्ही निर्णय देऊ. तुम्हाला वाटतं की निर्णय मागे घेतला जाईल निलंबनाचा? मला काही माहिती नाही याच्यातलं, कारण मी जनता दरबार ठेवला होता सकाळपासून. आता तो जनता दरबार संपलेला आहे. सकाळी 10-10:30 पासून मी जनता दरबारमध्ये बसलो होतो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक आलेले होते. मी कामात आहे. मुद्दा तो नाही. मुद्दा मी सभागृहात आहे नाही हा नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं निलंबन झालं हे आक्षेपार्ह आहे. याच्याविषयी माझं ऑब्जेक्शन आहे. आणि म्हणून याच्याविषयी माझी नैसर्गिक न्याय आपण दिला पाहिजे ही भूमिका मी सभापतींकडे पत्राद्वारे मांडलेली. आपल्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त आहे सकाळपासून. आपल्या समर्थकांनी आंदोलनं देखील केलेली आहेत. हे आंदोलन बऱ्याच ठिकाणी झाले. मी आता व्हॉट्सअपवर बघितलेले बऱ्याच ठिकाणी झालेले. मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन झालं. मी इथं आता शिवालयामध्ये आहे, इथं पण झालं. बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात ते आंदोलन झाले. मला वाटतं ही कार्यकर्त्यांची, शिवसैनिकांची किंवा जनतेची एक नॅचरल रिॲक्शन आहे. कारण भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं एकांगी त्यांना अजून लोकसभेत दणका बसला, त्याचे अजून मला असं वाटतं त्याच्यावर ठिकाणावर आलेले नाही ते अजून.